हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या स्वातीस हेल्दी किचनमध्ये. तर आज मी इथे साबुदाणा खिचडी बनवली आहे. तर चला बघूया कशी बनवली ते. सर्वात आधी मी इथे शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणेत व्यवस्थित भाजून घेतले आहे. तुम्ही बघू शकता मी इथे छान पद्धतीने शेंगदाणे भाजून घेतलेत. त्यानंतर कढईत 1 ते 2 पडी इतकं तेल घेतलं, जिरं टाकलं, नंतर कढीपत्ता टाकला. त्यानंतर मी इथे 2 बटाटे छोट्या साईजमध्ये कट करून घेतले. नंतर बटाटा टाकला आणि मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. त्यानंतर मी इथे हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखट तुम्हाला किती हवं असेल त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा इतकं मीठ टाकलं, का तर बटाटा व्यवस्थित शिजला पाहिजे म्हणून, त्यासाठी थोडं मीठ घालायचं. ठीक आहे. नंतर शेंगदाणे इथे मी सोलून घेतलेत, व्यवस्थित साफ करून घेतलेत. त्यानंतर आपला बटाटा शिजला का चला बघूया. तर इथे आता बटाटा अजून थोडासा बाकी आहे, थोडासा कच्चा आहे. तर थोडंसं याला परत 1 मिनटं इतकं परत याला मी झाकून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता आता माझा बटाटा ऑलमोस्ट व्यवस्थित शिजला आहे. बघा, मस्त शिजला ना. हां, बटाटा आता शिजला आहे आपला. त्यानंतर परत मी इथे अर्धा चमचा मीठ टाकलं, का तर साबुदाणा टाकायचा आहे. आधी अर्धा चमचाच मीठ टाकलं होतं, थोडं कमी टाकलं होतं, का तर फक्त बटाटा सॉफ्ट व्हावा, लवकर शिजावा, त्यासाठी आधी थोडंसं मीठ टाकायचं. आता मी परत इथे साबुदाणा टाकण्याच्या आधी अर्धा चमचा मीठ टाकलं. त्यानंतर आता आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. त्यानंतर मी याला परत 1 ते 2 मिनटासाठी झाकून ठेवणार आहे स्लो गॅसवर. थोडंसं पाणी स्प्रिंकल करते आणि याला परत थोड्या वेळासाठी म्हणजे 1 मिनटं 2 मिनटं इथे 2 मिनटासाठी झाकून ठेवूयात. त्यानंतर बघू शकता तुम्ही आपला साबुदाणा इथे किती छान पद्धतीने झाला आहे. त्यानंतर लिंबू पिळून घेऊयात. लिंबू पिळलं ना तर टेस्ट खूप छान येते, एक चटपटीची टेस्ट येते. तर खरंच तुम्ही लिंबू पिळा, आठवणीने पिळा. असं नाही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, पण लिंबू जर का पिळलं ना तर टेस्ट खरंच खूप चटपटी आणि खूप छान. म्हणजे तुम्ही एकदा खाल्लं तर तुम्हाला परत वाटेल की हां, आता मी परत एकदा साबुदाणा खिचडी बनवते. तर जर का तुम्हाला आवडत जर का नसेल तरीसुद्धा तुम्हाला आवडायला सुरुवात होईल. त्यानंतर मी इथे शेंगदाण्याचं कूट जे आपण केलं होतं ते घालून घेते. बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपला इथे साबुदाणा ऑलमोस्ट झाला आहे. वाव, नाईस. काही लोकांचं असतं ना, त्यांचं व्यवस्थितरित्या कधी ते बोलतात आमचं साबुदाणा होत नाही आहे, कच्चा राहतो, असा पिसल्यासारखा होतो किंवा कधी तेल जास्त होते. त्यासाठी तुम्ही साबुदाणा भिजवताना थोडं पाणी व्यवस्थित टाका, त्याचं पण एक प्रमाण असतं. ते एकदा जमलं ना की मग बाकी सगळं सोपं होतं. त्यानंतर मी इथे कोथिंबीर टाकलं थोडं. नंतर आपण सर्व करूया प्लेटला. तर बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने आपला साबुदाणा इथे रेडी आहे. नाईस, सो यम्मी. त्यासोबत मी परत लिंबू घेते, मला थोडं वरून पण लिंबू आवडतं. या वाव, यम्मी, खूप टेस्टी बनलं आहे. छान. आवडला असेल तर लाईक करा.